कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर आणि आपण पाहताय ही समोर वंदे भारत ट्रेन आहे. वंदे भारत ट्रेन आम्ही कुर्डुवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हा प्रवास करणार आहोत. ही वंदे भारत ट्रेन आहे. आपण बघू शकतो किती आधुनिक अशी ही ट्रेन आहे. या ट्रेननं मी बऱ्याच वेळा प्रवास केलेला आहे, पण तुमच्यासाठी खास आज या ट्रेनची सफर मी तुम्हाला करणार आहे. या ट्रेनमध्ये काय आहे, कशा पद्धतीच्या याच्यामध्ये ज्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्या कशा आहेत आणि इतर ट्रेनपेक्षा कशा वेगळ्या आहेत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चला आपण जाऊया, ट्रेनमध्ये बसूया. हे बघा, हे ट्रेनमधली जी आसन व्यवस्था आहे ती अशा प्रकारची आहे. एका साईडला 3 शीट आणि दुसऱ्या साईडला 2 शीट अशी या ट्रेनची आसन व्यवस्था आहे. आणि ही जी बैठक व्यवस्था आहे ही बैठक व्यवस्था एखाद्या विमानातील बैठक व्यवस्थेप्रमाणे व्यवस्था आहे. आणि ट्रेनची स्वच्छताही तुम्ही पहा, अतिशय स्वच्छ अशी ही ट्रेन आपल्याला दिसून येईल. या ट्रेनमधून प्रवास करत असताना इतर ट्रेनपेक्षा मला बऱ्याच गोष्टी वेगळ्या दिसून येतील. या ट्रेनमध्ये बघा, या ठिकाणी पाय ठेवण्याची जागा आहे ही अशा पद्धतीने हे पाय ठेवण्यासाठी हे आरामदायक असं बनवलेलं आहे. खाली आपण पाण्याची बॉटल ठेवू शकतो. ही पूर्ण ट्रेन AC आहे. आणि या ट्रेनमध्ये तुम्ही ज्यावेळेस आत बसता त्यावेळेस तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल की इतर ट्रेनमधला जो आवाज असतो तो आवाज या ट्रेनमध्ये अजिबात येत नाही. कसल्याही प्रकारचा धडाम खडम असा आवाज या ट्रेनमध्ये येत नाही. ही जी व्यवस्था आहे ती आपल्याला लंच बॉक्स ठेवण्यासाठी आहे, किंवा आपण या ठिकाणी पाण्याची बॉटल ठेवू शकतो, पेपर ठेवू शकतो, किंवा आपण लिखाण पण करू शकतो. ही ट्रेन इतर ट्रेनच्या तुलनेत कमी हालचाल होते किंवा कमी मूव्हमेंट आपल्याला या ट्रेनमध्ये जाणवते. या ट्रेनमध्ये कुठल्याही प्रकारची लडखडाट आपल्याला दिसत नाही. आपण वर बघू शकता ही लाईटिंगची व्यवस्था आहे. आपण हातानं बोटानं दाबून ती लाईट ऑन ऑफ करू शकतो. त्याचबरोबर वरचा जो ट्रे आहे तो आपले जे लगेज आहे ते लगेज ठेवण्यासाठी आहे. आणि समोर आपल्याला डिस्प्ले जो दिसतोय त्या डिस्प्लेमधून आपण कुठल्या स्टेशनवर आता आलो किंवा आपलं नेक्स्ट स्टेशन काय आहे त्याबद्दलची आपल्याला माहिती या इन्फॉर्मेशन बॉक्सवर किंवा जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर दाखवली जाते. आता आपण आलेलो उजनी डॅमच्या जवळ. या ट्रेनमध्ये पूर्ण जी विंडो आहे ती ग्लासनं पॅक केलेली आहे, त्यामुळे ते ओपन करता येत नाही आणि त्यामुळे ही ट्रेनचा आवाज आपल्याला कमी जाणवतो. पण बघू शकता या ठिकाणी आम्हाला लंच बॉक्स असावा. अशा प्रकारचं जेवण वंदे भारतमध्ये दिलं जातं. त्याचबरोबर हा स्पून आहे आणि हा हँड सॅनिटायझर आहे. पेपर नॅपकिन आहे. आता ह्या लंच बॉक्समध्ये काय काय आहे किंवा या ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी उघडून दाखवतो. ही भाजी आहे, मिक्स अशी भाजी आहे. याच्यामध्ये आपल्याला या दुसऱ्या बॉक्समध्ये उपीट मिळेल. अतिशय स्वादिष्ट असं हे उपीट असतं. त्याचबरोबर हे अमूलचं दही आहे. आरोग्याला अतिशय चांगलं असं दही असतं. पण दही खाणं गरजेचं आहे. पोटासाठी आपल्या कॉन्स्टिपेशनसाठी दही चांगलं असतं. त्याचबरोबर या पॅकेटमध्ये धपाटं किंवा आपण याला चपातीही म्हणू शकतो, आणि चपातीही नाही आणि धपाटंही नाही अशा प्रकारचं हे लंच बॉक्स आहे. तसंच यामध्ये आपल्याला एक केक पण मिळेल. हा साईडला मी ठेवलेला आहे केक. आता आपलं जेवण झालेलं आहे. आपण केक खाऊया. हा चॉकलेट केक अतिशय स्वादिष्ट असा हा चॉकलेट केक आहे. चॉकलेट केक संपल्याबरोबर आम्हाला चहा देण्यात आला. चहामध्ये सुरुवातीला आपल्याला गरम पाणी असतं कपामध्ये, आणि दुसरं जे पॅकेट आहे या पॅकेटमध्ये पावडर दिली जाते, गूळ आणि चहापत्तीची पावडर. त्याच्यानंतर आपण मिक्स करायची आणि झाला आपला चहा तयार होतो. हा चहा आपण आपल्याला जसा आवडतो त्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. पूर्ण पॅकेट जर आपण या कपामध्ये टाकलं त्याची जी टेस्ट असते
ती एकदम जबरदस्त अशी टेस्ट असते. अतिशय आरामदायक अशी ट्रेन आहे. अशा प्रकारचे विभाग आहे. याला सेन्सर आहे. वंदे भारत ट्रेन ही अतिशय सुरक्षित आणि आधुनिक अशी ट्रेन आहे. या ट्रेननं आपल्याला कुर्डुवाडी ते मुंबई जर प्रवास करायचा असेल तर विथ ब्रेकफास्ट जर आपण प्रवास केला तर त्याच्यामध्ये आपल्याला 1235 रुपये तिकीट पडेल. आणि विदाऊट ब्रेकफास्ट जर प्रवास करायचा असेल तर ब्रेकफास्टचे पैसे उगवून कमी तिकीट पडेल. साधारणतः 1050-1100च्या आसपास काहीतरी तिकीट या रेल्वेला पडतं. साधारणतः सकाळी आपण 7ला या रेल्वेचं आगमन कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर होतं आणि त्याच्यानंतर 12:30 ते 1च्या दरम्यान ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी पोहोचते. तर 9 वाजता पुणे या ठिकाणी पोहोचते. तसंच येताना ही रेल्वे संध्याकाळी 4 वाजता मुंबईमधून लागते आणि कुर्डुवाडी या ठिकाणी साधारणतः 8:45 ते 9च्या दरम्यान पोहोचते. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून या ट्रेनबद्दलची माहिती इतरांनाही मिळेल. आता 12:45 वाजलेले आहेत आणि आता आपण उतरलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी. आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची गर्दी जी आहे आणि ही ऐतिहासिक अशी वास्तू आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, हा होता माझा कुर्डुवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईचा प्रवास. चला भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओ.